सणासुदीच्या दिवसामध्ये बनवली जाणारी एकदम रसरशीत अशी बालुशाही आज आपण बनवणार आहोत। नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर दिवाळी फराळामध्ये तुम्ही सुद्धा नक्की ही बालुशाही बनवून बघा। बनवायला खूप सोपी आहे, खायला खूप छान लागते आणि झटपट देखील तयार होते। कमी साहित्यामध्ये आपण तयार केली, अजिबातही दह्याचा वापर आपण इथे केलेला नाहीये। तर बघा, मस्त अशी ही बालुशाही तयार होते। बाहेरून विकतची आणण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने घरी बनवू शकतो। खूप छान अशी रसरशीत ही बालुशाही तयार होते। व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येतील। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा नक्की क्लिक करा। बालुशाही बनवण्यासाठी आपण इथे एक मोठं भांडं घेतलंय आणि चाळण घेतलेली आहे। आपली जी गव्हाचं पीठ चाळण्याची चाळण असते तर ती चाळण घेतली। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, तर 2 कप आपण इथे मैदा घेतलाय, तो चाळून घेतलाय। आता आपण अजून दुसरा 1 कप घालून घेऊया आणि आपल्या पिशवीमध्ये थोडंसं मैदा शिल्लक आहे तो सुद्धा कपामध्ये मोजून घेऊया। तर बघा, 3 कप आपण इथे शीग लावून टाकून घेते आणि अर्धा कप इथे भरलेला आहे। 3.5 कप आपला इथे हा मैदा भरलेला आहे आणि वजनी प्रमाणात जर आहे तर अर्धा किलो मैदा आहे। तर आता संपूर्ण मैदा आपण इथे चाळून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण घालूया चिमूटभर मीठ। कुठलाही गोडाचा पदार्थ असला तर मीठ नक्की घालायचं, खूप छान चव येते। आता आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 1 चमचा इथे मी बेकिंग सोडा घालून घेतलाय। आपण दह्याचा वापर करणार नाही। पोहे खाण्याचा जो छोटा चमचा आहे ना, तर तो छोटा 1 चमचा आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घालून घेतलाय, खूप जास्त घालायचा नाही। आता बेकिंग सोडा आणि मीठ आपण चांगलं मैद्यामध्ये एकत्र करून घेतलंय। आता आपण इथे अर्ध्या कपाच्या थोडंसं कमी तूप घेतले, तर तूप इथे मी विरघळून घेतलं म्हणजे आपल्याला अंदाज येतो। तर जवळपास इथे 100 ते 110 ग्रॅम आपलं तूप आहे। गरम केलेलं नाही, फक्त विरघळून घेतलेलं आहे, वितळून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला या मैद्यावरती घालून घ्यायचंय आणि आपल्याला या मैद्याला तूप चांगलं व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय, म्हणजे आपली जी बालुशाही आहे ना ती अगदी अशी मस्त खस्ता अशी कुरकुरीत तयार होते। खायला खूप छान लागते आणि आपण जो पाक बनवणार आहोत तो अगदी आतपर्यंत जातो। मैद्याला तूप चांगलं चोळून घ्यायचंय। तर बघा, आता आपण दोन्ही हाताचा वापर करूया आणि मैद्याला तूप असं अशा पद्धतीने आपल्याला चांगलं चोळून घ्यायचंय, म्हणजे आपली बालुशाही छान अशी मस्त रसरशीत तयार होते। मस्त त्याच्यावरती लेयर्स येतात। 2-3 मिनिटं आपल्याला वेळ द्यायचा आणि मैद्याला अशा पद्धतीने तूप चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे मस्त असं मैद्याच्या कणाकणामध्ये हे तूप चोळले जातं आणि बालुशाही छान अशी खस्ता कुरकुरीत अशी तयार होते। बघा, याचा मुटका तयार होतोय। एकदम योग्य प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये तूप घालून घेतले। तुपाचं प्रमाण सुद्धा मापातच ठेवायचं, जास्त ठेवायचं नाही। 100 ते 110 ग्रॅम तूप भरपूर झालं अर्धा किलो बालुशाही बनवण्यासाठी। आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया। तर नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, थोडं थोडं करत पाणी याच्यामध्ये घालायचंय आणि हलक्या हाताने पीठ आपल्याला हे ओलसर करून घ्यायचंय। जास्त ओलसर करायचं नाही किंवा जास्त घट्ट पण ठेवायचं नाही। पीठ अजिबात आपल्याला हे जोर देऊन मळायचं नाही। आपण जसं चपातीचं किंवा पुरी बनवण्याचं जसं पीठ मळतो तसं अजिबात नाही। फक्त आपल्याला हे पीठ एकत्र गोळा करून घ्यायचंय, अशा पद्धतीने त्याचा उंडा करून घ्यायचा आहे। जेवढं पीठ आपण हलक्या हाताने आणि सैलसर असं मळून घेऊ तेवढी बालुशाही आपली छान बनते। त्याच्यावरती छान अशी लेयर्स येते। आता मी दोन्ही हाताने हलक्या हाताने हे फक्त असं याचा एक गोळा तयार करून घेणार आहे, अजिबात जोर द्यायचा नाही। जेवढं हलक्या हाताने मळू तेवढी बालुशाही आपली छान तयार होते। बघा, मी सर्व पीठ अशा पद्धतीने फक्त एकत्र करून घेतले, अजिबात जोर देऊन मळलेलं नाहीये। असं दिसतंय याच्यावरती रेषा गेलेल्या, चिरा गेलेल्या, असंच पीठ आपल्याला हवं आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथे मी फक्त गोळा करून घेतलं, एकत्र करून घेतलं हे पीठ अशा पद्धतीने। अजिबात पीठ आपल्याला हे जोर देऊन मळायचं नाही। अशा पद्धतीने आपण आता एक उंडा तयार करून घेतलाय। बघा, छान अशी लेयर्स येईल आपल्या बालुशाहीवरती। असं पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचंय। हे पीठ भिजवून घेण्यासाठी साधारण आपल्याला पाऊण कप इथे पाणी लागलेलं आहे। बघा, आता अशा पद्धतीने आपण याच्यावरती झाकण ठेवूया, मुरण्यासाठी ठेवूया थोड्या वेळासाठी। तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया। गॅसवरती एक कढई ठेवून घेतली। अर्धा किलो साखर घ्यायची आपल्याला। मैदा अर्धा किलो जर असेल तर साखर सुद्धा आपल्याला अर्धा किलोच घ्यायची। आता कपाने सुद्धा मोजून घेऊया। तर शीग लावून इथे 2 कप आपले भरलेले आहे। आता याच्यामध्ये आपण 1 कप पाणी घालून घेऊया आणि आपण कपाला शीग लावून घेतली होती त्याच्यासाठी इथे मी वरती 2 चमचे पाणी घालून घेतलंय। आता आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची। गॅस सुरू करूया। तर गॅस सुरू करून घेतल्यानंतर साखर अशा पद्धतीने आपल्याला ढवळून घ्यायची। तर साखर इथे तुम्ही बघू शकता। तर साखर जर स्वच्छ असेल तर पाक आपला एकदम क्लिअर असा स्वच्छ नितळ असा पाक दिसतो। तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालण्याची गरज आहे, म्हणजे हा पाक एकदम व्यवस्थित असा आपला स्वच्छ असा आणि नितळ दिसेल।
तर आता आपण या अगोदर साखर विरघळून घेऊ, पाकाला उकळी काढून घेऊ आणि नंतर आपण याच्यामध्ये दूध घालून घेऊ। तुम्हाला जर असं झालं की साखरेचा पाक जर असा काळपट जर दिसत असेल तर याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं, म्हणजे एकदम स्वच्छ असा पाक आपला तयार होतो। उकळी आल्यानंतर छोटे 2-3 चमचे याच्यामध्ये मी दूध घालून घेतलं आणि तुम्ही बघू शकता पाकावरती अशा पद्धतीने मळीवरती आलेली आहे। आता ही आपण एक गाळणीच्या मदतीने काढून घेऊया। पाकाला उकळी आली की नंतरच आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचे, म्हणजे स्वच्छ असा आपला पाक तयार होतो। तर बघा अशा पद्धतीने जे वरती काही मळी आलेली आहे ती चाळण घ्यायची आणि चाळणीने अशा पद्धतीने संपूर्ण काढून घ्यायची, म्हणजे एकदम स्वच्छ असा पाक आपला तयार होतो। तर बघा चाळणीच्या मदतीने संपूर्ण जी मळी आली होती वरती ती मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आणि आता पाक आपला एकदम क्लिअर असा स्वच्छ झालेला आहे। आता याच्यामध्ये तुम्ही केसरच्या काड्या घालू शकता किंवा मग कलर सुद्धा घालू शकता। तर इथे मी चिमूटभर कलर घालून घेतलेला आहे। कलर घालणं बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडलं तर घाला किंवा नाही घातला तरी देखील काही हरकत नाही। कलर घालून घेतल्यानंतर पुन्हा पाकाला छान अशी उकळी आलेली आहे। आता पाक आपल्याला कसा बनवून घ्यायचा आहे, तर खूप 1 तारी 2 तारी असा पाक बनवायचा नाही आपल्याला। आपली मध जशी असते तसा घट्टसर असा थोडासा आपल्याला पाक हा बनवून घ्यायचा आहे। सेम मध असते त्याचप्रमाणे आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। बघा हलकीशी काहीतरी तार तुटते, आपण आता गॅस बंद करूया। खूप घट्टसर पाक जर आपण शिजवला तर तो बालुशाहीमध्ये आतपर्यंत अजिबात जाणार नाही आणि तुम्ही जर पाकामध्ये जास्त पाणी जर वापरलं तर गोडीचं प्रमाण कमी होतं। आता त्याच्यामध्ये मी ना पाव चमचा वेलची पूड टाकून घेतली पाकामध्ये आणि झाकण ठेवून दिलं। आपण पाकावरती गॅस बंद केलाय। आता पीठ सुद्धा आपलं पाक बनवपर्यंत एक 10-12 मिनिटं छान असं इथे मुरलेलं आहे। आपण पुन्हा पीठ मळून घेतलेलं नाही, याच्यामधून छोटासा गोळा काढून घेऊया पेढ्याच्या आकारा एवढा, किंवा तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये लहान मोठी कशी बालुशाही बनवायची त्याप्रमाणे तुम्ही इथे उंडा घेऊ शकता छोटासा। आता आपण मध्यम साईजची इथे बालुशाही बनवून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची। छोटासा गोळा घ्यायचा आहे, खूप देखील मोठी बनवायची नाही, तेलामध्ये सोडल्यानंतर ती डबल फुलते, त्याच्यासाठी आपल्याला अगदी मध्यम साईजची इथे बालुशाही बनवून घ्यायची। बघा अशा पद्धतीने आता इथे आपण बालुशाही बनवून घेऊया। अगोदर संपूर्ण मी बनवून घेणारे आणि नंतर तळणारे। तर बघा हलकासा इथे उंडा हातावरती गोल गोल फिरवायचा आणि अशा पद्धतीने मध्ये आपल्याला बोटाने असं होल करून घ्यायचंय, म्हणजे आपण ज्यावेळेस बालुशाही तळतो त्यावेळेस आतपर्यंत अशी ही तळली जाते, छान अशी खुसखुशीत होते आणि पाकामध्ये सोडल्यानंतर आपला पाक जो आहे तो अगदी आतपर्यंत जातो आणि रसरशीत अशी बालुशाही तयार होते। तर बघा ह्या पद्धतीने आता मी संपूर्ण बालुशाही जी आहे ती बनवून घेणार आहे। पीठ छान असं आपलं इथे भिजलेलं आहे आणि हलक्या हाताने आपण ते मळून घेतलेलं आहे। बघा आता अशा पद्धतीने आपण संपूर्ण बालुशाही बनवून घेऊया। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण इथे बालुशाही बनवतोय, तर जवळपास इथे 32 ते 33 अशा मध्यम साईजच्या आपल्या बालुशाही तयार झालेल्या आहेत। मी दुसऱ्या भांड्यात काही काढून ठेवलेल्या आहेत। आता आपण तळायला घेऊया। तर इथे कढईमध्ये मी तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी। हलकंसं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत असं तेल गरम करायचं नाही। मध्यम साईजचा आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि आपल्याला मध्यम गॅसवरतीची बालुशाही तळून घ्यायची। तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपण बालुशाही सोडली त्यावेळेस तळाला जाऊन बसलेली आहे, हलकीशी वरती येऊपर्यंत आपण याला पलटी करणार नाही। तर आता बघा अशा पद्धतीने बालुशाही हलकीशी तेलावरती इथे वरती आली की आपल्याला हलक्या हाताने पलटी करायची आणि छान अशी तळून घ्यायची। कमी गॅसवरतीच आपल्याला ही बालुशाही तळावी लागते। एक 10 ते 12 मिनिटं लागतात आपल्याला बालुशाहीची एक बॅच तळण्यासाठी आणि बालुशाही आपल्याला कमी गॅसवरतीच तळून घ्यावी लागते, म्हणजे आतपर्यंत चांगली तळली जाते आणि तरच आपला पाक जो आहे तो आतपर्यंत जातो आणि छान असा मुरतो। तर बघा आता कमी गॅसवरती आपण असे उलटपुलट करूया आणि छान अशी बालुशाही छान असा एकसारखा रंग येत नाही तोपर्यंत ही तळून घेऊया। बालुशाही जर फुल गॅसवरती जर तळली तर ती पटकन वरतून लालसर होईल, आतून कच्ची राहील। पाकामध्ये ज्यावेळेस सोडशाल त्यावेळेस ती मऊ पडेल, अगदी अशी रसरशीत होणार नाही। तर बघा एक 10 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही रंग बघू शकता, एकसारखा रंग आलेला आहे। मस्त अशी बालुशाही मी तळून घेतलेली आहे, खूप छान अशी, आणि त्याच्यावरती तुम्ही लेयर्स बघू शकता, मस्त लेयर्स आलेले आहेत आणि बालुशाही जी आहे ती आपली छान अशी इथे मी तळून घेतली। आता ही आपण लगेच पाकामध्ये सोडून घेऊया। तर पाक इथे मी परत गरम करून घेतलाय, हलकासा कोमट आहे पाक। याच्यामध्ये आपल्याला बालुशाही तेलातून काढली की लगेच इथे या पाकामध्ये घालून घ्यायची। गरम करून घ्यायचा, पाक जर थंड झाला असेल तर हलकासा कोमट करून घ्यायचा आणि तेलामधून काढलेली गरम बालुशाही आणि हलकासा कोमट पाक अशा पद्धतीने आपल्याला लगेच पाकामध्ये बालुशाही जी आहे ती सोडून घ्यायची। आता आपण
पाकामध्ये सोडल्यानंतर 2-3 मिनिटांसाठी एक साईड आपल्याला पाकामध्ये छान अशी भिजू द्यायची। 2-3 मिनिटं झाले की पुन्हा दुसऱ्या साईड चमच्याने पलटी करून घ्यायची, पुन्हा 2-3 मिनिटं ठेवायची। असं करत आपल्याला फक्त 5 ते 6 मिनिटं पाकामध्ये बालुशाही ठेवायची आणि लगेच काढून घ्यायची। आता दुसरी बॅच देखील आपण छान अशी तळून घेऊया। तर बघा गॅस इथे कमीच आहे, कमीच गॅसवरती आपण ही छान अशी तळून घेऊ। आता एक साईड 3 मिनिटांसाठी इथे मी पाकामध्ये ठेवली होती, दुसरी साईड आपण पलटी करून घेतली, पुन्हा 3 मिनिटांसाठी ठेवूया। असंच करत आता सगळी बालुशाही आपण अशा पद्धतीने बनवून घेऊया। तर बघा दुसरी बॅच सोडलेली सुद्धा आपली छान अशी इथे क्रिस्पी झालेली आहे आणि तेलामध्ये एकही बालुशाही आपली इथे विरघळलेली नाही। छान अशी बालुशाही आपली तयार झाली। आता ह्याच पद्धतीने राहिलेली संपूर्ण बालुशाही मी तळून घेणार आहे आणि पाकामध्ये सोडून आपण छान अशी ती भिजून घेऊया पाकामध्ये। मस्त अशी बालुशाही आपली तयार होते। बघा संपूर्ण बालुशाही आता ह्याच पद्धतीने तळून घ्यायची। तर संपूर्ण बालुशाही इथे बनवून झालेली आहे। पाकामध्ये एक बॅच इथे मी 5 मिनिटांसाठी ठेवली होती। छान अशी रसरशीत अशी बालुशाही आपली तयार झाली। पाक अगदी आतपर्यंत असा मुरलेला आहे, मी तुम्हाला पुढे दाखवते। 5 मिनिटाच्या जास्त ठेवायची काहीच गरज पडत नाही, फक्त 5 मिनिटांसाठी आपल्याला पाकामध्ये ही बालुशाही ठेवायची आणि लगेच काढून घ्यायची। तर संपूर्ण बालुशाही अशा पद्धतीने इथे तयार झाली आणि तुम्ही बघू शकता एकसारखा कलर आलेला आहे, छान अशी पाकामध्ये ही भिजलेली आहे। पाक बनवताना फक्त आपल्याला जशी आपली मध असते त्या पद्धतीने फक्त पाक बनवून घ्यायचा आहे, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसर नाही। हलकीशी तार खेचायला लागली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा। आता अशा पद्धतीने आपली बालुशाही आपण इथे बनवलेली आहे। अगदी योग्य प्रमाणामध्ये अर्धा किलोची बालुशाही आपली इथे तयार झाली। तर बघा या पद्धतीने या दिवाळीला तुम्ही सुद्धा बालुशाही नक्की ट्राय करून बघा, मस्त झालेली आहे आणि त्याच्यावरती लेयर्स तुम्ही बघू शकता, छान असे लेयर्स आलेले आहे, अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे। पाक सुद्धा आतपर्यंत गेला, मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते। अगदी मस्त मुरलेला आहे पाक, आतपर्यंत गेला की बालुशाही खायला खूप छान लागते। तर तुम्ही बघू शकता आतपर्यंत पाक गेलेला आहे, छान अशी आतून सुद्धा बालुशाही छान अशी पाकामध्ये भिजलेली आहे। अशा पद्धतीने बालुशाही बनवून घ्यायची। बघा किती मस्त अशी झाली आणि पाक तुम्ही बघा किती रसरशीत अशी झालेली आहे। विकतची आणतो त्यापेक्षा भन्नाट अशी बालुशाही आपण घरी बनवलेली आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।